श्रीगणेशाय नमः। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यापहा। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 11। वास्तविकता आपण गजानन विजय ग्रंथ हा आपल्या नित्य वाचनाचा विषय आहे, पण जरी आपण तो नित्य वाचत असलो तरी कसं आहे, नित्य नवीन आहे। आता हे नित्य नवीन कसं आहे तर माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये फार सुंदर उदाहरण दिले। शंकर पार्वतींचा संवाद आहे आणि त्या शंकर पार्वतींच्या संवादामध्ये शंकर पार्वतीला म्हणताय, काय सांगताय? शंकर म्हणते गीता तत्वज्ञान गहन तुझ्या रूपा समान विचार करू जाता नवीन भासते रोज। विचार करू जाता नवीन भासते रोज। वास्तविकता तुझा नित्य सहवास आहे, पण ज्याप्रमाणे तुझा नित्य सहवास असूनही मला तुझ्या रूपामध्ये नित्य नवीनपणा मला जाणवतोय। तुझा सहवास हा नित्य नूतन असा वाटतो। तुझा घे नित्य नूतन सहवास, तुझा सहवास नवीन नवीन वाटतो। आत्ताच ओळख झाल्यासारखे वाटते। रोज तुझ्या चेहऱ्याकडे पाहिलं, शंकर पार्वतीला म्हणतात की मला रोज नवीन तेज तुझ्या चेहऱ्यावरती दिसतंय। कसं तर त्याचं वर्णन करताना ते म्हणतात, शंकर म्हणते गीता तत्वज्ञान गहन तुझ्या रूपा समान। तुझ्या रूपासारखं गीता तत्वज्ञान गहन आहे की रोज तुझ्या चेहऱ्यावरती मला नवीन तेज दिसतं। तसा मी रोज ज्या वेळेला याचा अभ्यास करायला लागतो त्यावेळेला रोज मला नवीन नवीन त्यातनं तेज बाहेर पडतं। त्या गजानन विजय ग्रंथातनं रोज नवीन सुचतं। वास्तविकता गजानन विजय ग्रंथ तोच आपण नित्य वाचलेला आहे, पण आपण नित्य जेव्हा वाचतो, पुन्हा पुन्हा वाचतो, त्या वेळेला आपल्याला नवीन नवीन अर्थ त्यातनं महाराज सुचवतात। भास्कराला समाधी दिली, शंकराच्या मंदिराजवळ भास्कराला समाधी दिली आहे। आणि पुढे भक्त भास्करा पूजले माळ बुक्कावाती हे कौतुपाती समर्थ दूरबैसून भजन झाले एक प्रहर माध्यान्य साला दिनकर महाराजाने हर हर शब्द केला मोठ्याने
त्या सरसा प्राण गेला भास्कराचा, वैकुंठाला संताने हाती धरले ज्याला तो पाहुणा हरीचा. लोकपुस्ती महाराजास कोठे करणे समाधीसत, या भास्कराच्या शरीरास कोठे न्यावे ठेवावे. समर्था अवघ्यास वदती द्वारकेश्वर जो पशुपती, ज्याच्या सन्निधाय सती तेथे ठेवा भास्कराला. ऐशी आज्ञा होता क्षणी विमान बांधिले लोकांनी, केळीचे खांब लावून चौबाजू युध. आता ठेवले कलेवर पुढे भजनाचा होय गजर, मिरवीत आणला भास्कर द्वारकेश्वराची आपाशी. सांगविधी समाधीचा ते ठाई झाला, साचा लोकोंटी महाराजांचा परमभक्त गेला हो. दुसरे दिवसापासून समाधीच्या सन्निध जाण होऊ लागले अन्नदान गोर गरिबा कारणे. तिथे रोज गरिबांना अन्नदान सुरू झालं. स्थान द्वारकेश्वराचे आडगावाच्या सन्निसाचे अंतर 1 मैलाचे, गावापासून उत्तरेस आडगावच्या पासून 1 मैलावरती हे द्वारकेश्वराचं स्थान आहे. या जागा या द्वारकेश्वराची परमरमणीय होती साची, झाडी चिंचवृक्षाची होती विशेष तेठाया. निंब अश्वत्थ मांदार आम्रवट डोंबरायचे वृक्ष होते, इतर शिवाय काही फुलझाडे. आडगाव अकोलीच्या मध्यंतरी हे ठिकाण निर्धारी, तेथे समाधी तिथली खरी समर्थाने भास्कराला. आडगाव आणि अकोलीच्या मध्ये हे ठिकाण. 10 दिवस अन्नदान झाले याचे वर्णन तुम्ही नुकतेच केले श्रवण. संत भंडारा नाम ज्याचे, चिंचवृक्षाच्या सावलीत जेवाया बसे पंगत, तई कावळे आतोनात त्रास देऊ लागले. चिंचाच्या झाडाखाली सावली उदय पंक्ती बसायची, पण झाडावर कावळे बसायचे आणि जेवणाऱ्या लोकांना ते त्रास द्यायचे. काव काव ऐसे करती द्रोणपात्रीचे उचलून नेते, मलोत्सर्ग तोही करती जेवणाऱ्यांच्या अंगावर. त्या योगे लोक त्रासले कावळ्यास हाकू लागले, भिल्लाने ते तयार केले तीरकावठे त्या माराव्या. लोकांना जेवताना त्रास द्यायला त्यांच्या पात्रातला रोड उचलून नये, काही कर अंगावरती काही घाण टाकश करायला. शेवटी भिल्लांना बोलवलं आणि म्हणाले याला तीरकामठ्याने म्हणजे बाण मारा आणि कावडे हाकलून लावा. तई बोलले गजानन अवघ्या लोका दाखवून, नका मारू त्या कारण अपराध त्यांचा काही नसे. म्हणजे त्यांना मारू नका, त्या कावळ्यांचा काही दोष नाही. काकी हा भास्कर वैकुंठी गेला साचार, हा पितृलोकावर नाही मुळीच राहिला. कारण हा भास्कर वैकुंठाला गेला, पितृलोकावर राहिला नाही. सर्वसाधारण माणसाचं काय होतं पहा, 10 दिवस पर्यंत प्राण अंतरिक्षात राहे परिभ्रमण करीत, सपिंड होता जाय पुढे. 10 दिवस हा प्राण पृथ्वीवरती राहतो आणि 11व्या दिवशी पिंडदान झालं की तो पुढच्या प्रवासाला निघून जातो. त्या 11व्या दिवशी बळी देती कावळ्यासे, काक जेव्हा स्पर्शेल त्यासे तेव्हाच प्राण जातो पुढे. त्या दिवशी कावळ्याला एक पिंड ठेवतात. त्या पिंडाला स्पर्श केला कावळ्याने की या माणसाचा आत्मा पुढे गेला, पुढच्या गतीला लागला असं समजतात. म्हणजे पृथ्वीवरचा त्याचा संबंध संपला असा आपण समजतो. आता कावळ्याला एवढं वरदान कशामुळे मिळालं की त्याने स्पर्श केल्याबरोबर, आणि ही मृत्यू हा दोघांना कळतो. कुणाला, एक कावळ्याला आणि दुसरं कुत्र्यांना. कोणी जाणार असले ना तर कुत्रे रात्रभर रडत राहतात. तर हे मृत्यू त्यांना दिसतो, आपल्याला दिसत नाही. सुदर्शन नावाचा एक गंधर्व होता. राम पंचवटीला असताना त्या सुदर्शन नावाच्या गंधर्वाला सीता ही फुलं वेचताना दिसली. त्याच्या मनामध्ये पाप जागृत झालं आणि त्याने कावळ्याचं रूप घेतलं आणि एकदम झडप मारली सीतेच्या अंगावर. झडप मारल्याबरोबर सीतेने रामाला हाक मारली. रामाधाव रामाधाव हाक मारल्याबरोबर राम बसले होते वैश्वदेव करायला. हातामध्ये दर्भ होता. त्या दर्भालाच मंत्रलं, म्हणजे मंत्र म्हटला दर्भावरती. तो दर्भ सोडून दिला. दर्भ सोडून दिल्याबरोबर तो कावळ्याला अंगावर आला कावळ्याच्या. आता कावळा मरणार
आपला प्राण वाचवण्यासाठी तो तिन्ही लोकांमध्ये गेला, ब्रह्मा विष्णू महेश. पण सर्वांनी सांगितलं आम्ही तुझे प्राण वाचवू शकत नाही, कारण हा रामबाण आहे. तुला जरी तो दर्व दिसत असला तरी आता त्याने मंत्रामुळे बाणाचं रूप घेतले, तो तुझा प्राण घेतल्याशिवाय राहणार नाही. मग प्राण वाचवण्यासाठी मी काय करू? जा म्हणाले. पुन्हा त्यांना शरण आला. परत सीतेची माफी मागितली आणि रामाची माफी मागितली. राम म्हणाले बाबा आता माझा बाण आहे तो निरर्थक जाणार नाही. पण सर्वसाधारण प्राण्याला 2 डोळे असतात, त्यांनी बाण मारल्यावर एकच बुवळ, आणि म्हणून ते चंचल आहे. कावळ्याची दृष्टी कशी चंचल आहे. मग तो म्हणाला मला काहीतरी वर द्या. कावळा म्हणाला. मग त्याने सांगितलं की तू पिंडाला स्पर्श केल्यानंतर तो प्राण पुढे जाईल, अशी कथा आहे. आता ज्यांची देवावर श्रद्धा आहे ते मानतील, ज्यांची देवावर श्रद्धा नाही ते मानणार नाही. हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, मानावं का न मानावं. पण कथा काय आहे ती आपण लक्षात घेऊ. 11व्या दिवशी बळी देती कावळ्याशी, काका जेव्हा स्पर्शेल त्याशी तेव्हा प्राण जातो पुढे. पुष्कळ वेळा आपण असं पाहतो की त्या पिंडाला कावळा स्पर्श करत नाही. बाजूला सगळीकडे असं त्याला अनेक कावळे येतात, पण ते कोणी पिंडाला स्पर्श करू शकतात. मग आपण येतो एखाद्या त्याची मुलीचं लग्न व्हायचं असतं म्हणा, लहान मूल आहे म्हणा, त्याचा कोण सांभाळ करणार, त्याला काळजी असते. मग कोणीतरी येतो पुढे आणि सांगतो बाबा आम्ही त्याची जी काही तुझं मन गुंतलंय कशात, तर ते आता मन गुंतू देऊ नको, आम्ही त्यांची काळजी घेऊ, तू तुझ्या मार्गाला आता निघून जा. कारण तुझा देह आहे तो तर आम्ही जाळून टाकला, म्हणजे पुन्हा तू देहात तर येऊ शकत नाहीस. तुला पुढे गती पाहिजे, तू ह्यांच्या ह्या मोहात गुंतून पडू नको, ह्या काही जबाबदाऱ्या तुझ्या राहिल्या असेल ते आम्ही पार पाडू, असं सांगितलं जातं. आणि मग तो आत्मा पुढे जातो. त्या बलिदानाचे कारण भास्करानुरले जासाचे, म्हणून या कावड्यांचे पित्त गेले खवळून. आता भास्कराला याची पिंडाला कावड्याने स्पर्श करायची आवश्यकता राहिली नाही, कारण महाराजांच्या मुळे तो सरळ पुढे निघून गेला. आता कावड्यांना आपला अपमान झाला असं वाटायला लागलं की अरे आम्ही शिवल्याशिवाय पुढं कसे गेला. पण परमात्म्यापेक्षाही संतांची शक्ती अधिक आहे, भगवंतापेक्षाही संतांची शक्ती अधिक असल्यामुळे तो पुढे गेला स्वर्गाला. आत्मा या भास्कराचा मुळीच मुक्त झाला असा तो पाहुणा वैकुंठीचा झाला आहे. या सोमसूर्य लोकाचे कारण त्याशी नुरलेसाचे, म्हणून पिंडदानाचे नुरले पहा प्रयोजन. आधी तो चंद्र लोकाला जातो, नंतर मग सूर्य लोकाला जातो प्राण. आता काय होतंय बघा, आपण पतंग हवेमध्ये सोडलाय आणि पतंगाला 10 किलोचं वजन लावलंय, तर तो पतंग ठराविक अंतरापर्यंत उंच जाईल. मग ते 10 किलो वजनाचं वजन काढलं आणि 5 किलोचं लावलं, पतंग अधिक उंच गेला. 5 किलोचं काढलं, 2 किलोचं लावलं, पतंग अधिक उंच गेला. 2 किलोचं काढलं, 1 किलोचं लावलं, 1 किलोचं काढलं, अर्धा किलोचं, अर्धा किलोचं काढलं, 100 ग्रॅमचं, 50 ग्रॅमचं. आणि मग ज्या दगडाला तो बांधला होता तो दगडाला बांधलेला दोरा सोडून दिला. सोडून दिल्यावर काय झालं, पतंग उंच गेला. तसं आपलं मन किती गुंतलंय त्याच्यावरती आपल्याला पुढची गती किती मिळणार त्यावरून आहे. जर जास्ती गुंतलं असेल तर वरची गती मिळायला वेळ लागतो. एक गोष्ट आहे कर्मसिद्धांतामध्ये, एक कोट्याधीश स्त्री होती आणि तिला नाना पदार्थ तयार करून आणि स्वतः खाण्याचा आणि लोकाला घालण्याचा आनंद होता. श्रीमंत होती, रोज नवीन नवीन पदार्थ तयार करायची, आपण स्वतः खायची, लोकांना आनंदाने वाढायची. पण तिला एकदा घशाचा कॅन्सर झाला आणि घशाचा कॅन्सर झाल्यानंतर तिला आता पदार्थ तर काही खाता येईना. डॉक्टरने सांगितलं आता ही काहीतरी महिनाभर 15 दिवस हिचं आयुष्य राहिले. ती म्हणली मला हरिद्वारला घेऊन जा. आता कोट्याधीश लोक होते, हरिद्वारला त्याने एक रूम घेतली, तिथे ते नेलं तिला. नाहीतर म्हणाले आता हिचा शेवट आहे, 8-15 दिवस हिची इच्छा पूर्ण करू म्हणून घेऊन गेले.
आणि मग तिने एके दिवशी सर्वांना सांगितलं की मला आवडणारे सगळे पदार्थ तुम्ही तयार करा. वास्तविकता तिला काही गिळत पण नव्हतं बरं का. मग एक एक पदार्थ तिच्या आवडीचा आणावा, तिला दाखवावा, तिने तो पाहावा आणि परत त्या ताटामध्ये ठेवून द्यावा. असं करत करत जेवढे आवडणारे पदार्थ होते तेवढे तिथे ठेव. आता तिला बोलताही येत नव्हतं, मग काय लिहून दाखवायची ती. मग तिला विचारलं, ऐकायला तर येत होतं ना, बोलता येत नव्हतं. अगं म्हणाले तू तर एकही पदार्थ खाल्ला नाही, मग एवढे पदार्थ कशाला तयार करायला सांगितले. तिने लिहिलं, या पदार्थात माझं मन गुंतायला नको, नाही तर मला एवढे पदार्थ खायला पुन्हा जन्म घ्यावा लागेल. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. मला ती आता वासना त्या शिल्लक ठेवायची नाही. म्हणून त्या जिभेला सांगितलं, बघ खाता आलं तर खाऊन घे. जिभेला मी काय म्हणते, हे बघ एवढे पदार्थ केले, तुझी ताकद असेल तर खा, नसेल तर गप्प बैस, आता त्यातनं मन काढून टाक. आणि आता तिची जायची वेळ आली. ती जायच्या वेळेच्या आधी तिने सर्वांना बोलवलं. आपण कुणाकुणाच्या नावावर काय काय इस्टेट ठेवली ते सगळं मृत्यूपत्र दाखवलं. एवढं म्हणाले, कुणाची काही शंका आहे का, मी गेल्यावर तुमच्यात भांडण नको, काही शंका आहे, कुणाला काय आणखीन पाहिजेत का. सगळी त्यांची नातेवाईक मंडळी समाधानी होती. ते म्हणाले, आई तू जे दिलंय ना त्यात आम्हाला आनंद आहे, आमची याच्याबद्दल काही तक्रार नाही. मग म्हणाले, आता तुमचं सगळ्यांचं सगळं देऊन झालं, कोणाला काही मला विचारायचं आहे का, नाही. आता म्हणाले, मलाही तुम्हाला काही सांगायचं नाही, कारण सांगून झालं. आता एक करा, माझा मृत्यू जवळ आलेला आहे, हे मलाही कळतंय आतनं, माझं आतून कळते, शेवट आला निकट. ते म्हणते मला आतनं कळतंय की माझा शेवट जवळ आलेला आहे. तर आता तुम्ही काय करा की विष्णू सहस्त्र नाम लावा आणि माझा प्राण जाताना कोणीही रडायचं नाही, डोळ्यात पाणी आणायचं नाही, मला हाक मारायची नाही, शांतपणे ऐक पाहत राहायचं, पण विष्णू सहस्त्रनाम मुखाने म्हणत राहायचं. सगळी नातेवाईक बसले मंडळी बाजूला. विष्णू सहस्त्रनाम, कारण म्हणाले एकाच्या जरी डोळ्यात पाणी दिसलं तर माझं मन तुमच्यात गुंतेल, पुन्हा मला जन्म घ्यावा लागेल. एकाच्या मुखातनं दुःखाचा चित्कार निघाला तर माझं मन गुंतेल, पुन्हा यावं लागेल. सर्वांनी विष्णू सहस्त्रनाम म्हटलं. तिने समोर भगवंताचा फोटो ठेवायला सांगितलं होता. त्या भगवंताच्या मुखकमलाकडे पाहत पाहत शांतपणे तिने आपला प्राण सोडला. शेवटी काय भगवंत आहे आपला. तसं महाराज म्हणतात, ह्या भास्कराला आता इथे सोमलोक, सोम म्हणजे कोण, चंद्र, तर त्या लोकात त्याची राहायची आवश्यकता नाही राहिली. तो सूर्यलोकाला गेला पुढे. या सोमसूर्य लोकाचे कारण त्याशी नुर्लेसाचे, म्हणून पिंडदानाचे नुर्ले पहा प्रयोजन. त्या सूर्यलोकाच्याही पलीकडे तो गेला, म्हणजे परमात्म्यात विलीन झाला. जयाला नाहीसी गती, त्यासाठी पिंड देती, कावळ्याची वाट पाहते पिंड ठेवून कलशावर. ज्याला ही गती प्राप्त होत नाही, ज्याने आयुष्यात काही केलंच नाही, त्याच्यासाठी हा सगळा खटाट उपाय म्हणाला. म्हणून कावळे रागावले, त्यांनी हे जाणितले, भास्कराने गमन केले एकदम वैकुंठ लोकाला. म्हणून आम्हा प्रसाद त्यांचा मिळू द्या, या भंडाऱ्याचा ऐसा विचार कावळ्यांचा दिसतो या कृतीने. म्हणून कावळे म्हणत असतील, तुम्ही आम्हाला पिंड नाही दिलं, हरकत नाही, पण हा भास्कराचा प्रसाद आहे, तो तरी आम्हाला मिळू द्या. आजपर्यंत आम्ही अतृप्त आत्मे जे होते, म्हणजे ज्यांच्या अजून इच्छा शिल्लक आहे, त्यांचे पिंड आम्ही खाल्ले. पहिल्यांदा असं आहे म्हणाले की जो तृप्त होऊन निश्चिंत मनाने भगवंताकडे गेलाय, त्याचा हा प्रसाद आम्हाला मिळू द्या. म्हणून आम्हा प्रसाद त्यांचा मिळू द्या, या भंडाऱ्याचा ऐसा विचार, ऐसा विचार. कावळ्यांचा दिसतो या कृतीने, तुम्ही त्यास मारू नका, मीच तया सांगतो देखा. अहो जीवानो माझ्या ऐका, गोष्ट आता सांगतो. तुम्ही उद्यापासून वर्ज्य करा हे ठिकाण, ना त्रिभास्करा लागून येईल माझ्या कमी होणार. अरे कावळ्यानो,
उद्यापासून तुम्ही इकडे येऊ नका, हे ठिकाण वर्ज करा, नाहीतर माझ्या भास्कराला कमीपणा येईल. तुम्ही उद्यापासून वर्ज करा हे ठिकाण ना त्रिभास्कराला गुणील माझ्या कमीपणा. आज प्रसाद घेऊन तुम्ही तृप्त व्हा अवघे जण, मात्र उद्यापासून या स्थळाशी येऊ नका. ऐसे महाराज बोलले ते भाविकांशी अवघे पडले. परी कुत्सित जे का अवघे व कुत्सित जे का बसले होते त्या मंडळीत, ते एकमेका लागून म्हणते झाल्यासून ही गजाननाने केली वाणी असताना की निरर्थक. जे भाविक होते त्यांना महाराजांचं म्हणणं पटलं, पण जे कुत्सित मंडळी होती ती म्हणायला लागली खरं म्हणजे महाराजांनी असं म्हणायला नको होतं, कावळ्यानं उद्यापासून येऊ नका. अरे कावळे कोणाचं काय ऐकतात का काय? अहो साजेल ते बोलावे, जे का पचेल तेच खावे, उसने न कधी आणावे अवसान आपल्या अंगात. अरे माणसाला जेवढं पचल तेवढं खावं. ओगी मला पचतंय म्हणून खाल्ला मग काय उलटी होईल. दुसरे दिवशी ते कुत्सित मुद्दाम पाहायला येते, तर तो एकही ना दृष्टी पडला त्यांच्या प्रत कावळा. त्या एकही ना दृष्टीप्रत पडला त्यांच्या कावळा. मग मात्र चकित झाले समर्थाचे शरण आले. 12 वर्षे तेरवले कावळे नाले श्रोते हो. 12 वर्ष त्या ठिकाणी कावळे आले नाही. 14 दिवस झाल्यावर गजानन फिरले माघारी. ते झाले शेगाव नगरी आपल्या उर्वशी शासन. श्रोते त्या शेगावात एक गोष्ट घडली घटित ती ऐका सावचित. सांगतो मी येधवा. होते साल दुष्काळाचे म्हणून एका विहिरीचे काम चालले खोदण्याचे सुरंगाते लावून. दुष्काळाचं काम होतं म्हणून दुष्काळी कामं काही काढली होती. एके ठिकाणी विहीर खोदण्याचं काम चालू होतं. विहीर 2 पुरुषावर खोल गेली साचार. खडक काळा लागला थोर गती खुंटले पहारेची. 2 पुरुष विहीर खोल गेली. साधारण एक पुरुष म्हणजे 5 फूट 6 फूट असतो, काही 12 फूट खोल खड्डा झाला. पण खाली काळा कातर म्हणजे घट्ट असा दगड लागला. आता तो दगड काय कुदळीने तुटेना, म्हणून त्याला भोकं पाडली आणि आत दारू ठासून भरली आणि त्यातनं एक दोरी काढली आणि बाहेर आणली. ती दोरी पेटवली की ती आतपर्यंत जाणार आणि तो दगड फुटणार. पण काय झालं, त्या दोरीला ज्यावेळेला अग्नी लावला मध्ये गाठ आली आणि त्या गाठीजवळच ती आग विझवली. खालपर्यंत गेली नाही मुख्य ठिकाणापर्यंत. म्हणून सांगितलं अरे खाली जाऊन त्याला वातील आळीपेटे लाव आणि तू लगेच वरती. आता तो गेला काळीपेटे लावायला, पण तेवढ्यात त्याचा स्फोट झाला. त्या म्हणजे भरभर गेली, राहिलेली अर्धी वात होती ती भरभर त्यापर्यंत गेली दारूपर्यंत आणि तो कातर फुटला. मोठा असा स्फोट झाला. स्फोट झाल्याबरोबर काय झालं, त्या ठिकाणी कपार होती, त्या कपारीत हा जाऊन बसला आणि मोठा दगड येऊन त्या कपारीच्या तोंडाला लागला. त्यामुळे गणोदवऱ्याचा प्राण वाचला. कशी कथा आपण पाहूया. म्हणून भोके करून आत दारू ठासून सुरंगाच्या साह्य करून काम फोडण्याचे सुरू झाले. 4ही बाजूस भोके 4 केली पहारीने तयार. दारू ठासली अखेर आत दोऱ्या घालून. एरंड पुंगळ्या पेटून सोडल्या 4ही दोऱ्यातून. तो मध्येच बसल्या अडकून दोऱ्यांच्या गाठीवरी. पुंगळी खाली जाईना, दारूस विस्तव लागेना. पाणी दम धरीना आले जवळी सुरुंगाच्या. तै कामावरचा मिस्त्री विचार करी अंतरी. सुरुंगास लागल्या वारी सुरुंग वाया जाईना. खालनं पाणी वरती यायला लागलं. आता लोकांना त्या मुखात आम्हाला असं वाटलं जर ते पाणी त्या सुरुंगाच्या जवळ आलं तर तो सुरुंग उडणार नाही आणि मग एकदा पाणी यायला लागल्यानंतर पुन्हा ओल्या झालेल्या जागेत आपल्याला पुन्हा ती दारू पण ठासता येणार नाही. म्हणून गौणजोऱ्याला मिस्त्री दोला बोलला तू खाली तू उतरून विहिरीला पुंगळ्या थोड्या सरक्या आणि तू ये लवकर वरी. पुंगळ्या जातील तो वरी 12च्या शेजारी म्हणजे काम होईल. त्या पुंगळ्या सरकवणे अशी कोणी ना धजे जावळे असे म्हणून या गणोदोरे अशी मिस्त्रीने दटावली. काय करतो बिचारा दारिद्र्य होते ज्याच्या पदरा त्याच्यावरती चाले जोरा यज्ञाजवळे बोकडाचा. या गणोदौऱ्याची निष्ठा समर्थावरी साची आज्ञा होती मिस्त्रीची. गणू आत उतरला. हे पुंगळी सरकावली ती तात्काळ तळा गेली. दारूप्रती जाऊन भिडली. गणू आत सापडला.
दुसरीस जो घाली हात पुंगळी सरकवण्याप्रत तो पहिला सुंग उडाला सत्य. मग काय विचारता. गणू म्हणे विहिरीतून समर्था ये धावून माझे आता रक्षण तुझ्या वीण कोण करी. तो स्फोट झाल्यावर गणू गौऱ्याने महाराजांना हात मारले. महाराज आता तुमच्याशिवाय मला कोणी नाही. विहिरी माझी धुरा आता डोंब झाला होता. आता दुसरा सुरुंग पेटण्याचा अवधी थोडा उरला थोडका. तो गणुगौऱ्या भली कपार हाती लागली. त्या कपारीत बसली स्वारी गणुगौऱ्याची. एका मागून एकाने पेट घेतला सुरुंगाने उडाले सुरुंग ऐसे तिने दगडापार निघाले. लोक जे का होते वरती ते बोलले ऐशा रीती बहुधा मिळाले असेल मुक्ती. विहिरी माझी गणूला छिन्न भिन्न शरीर झाले असेल साचार. डोकावून पाहती नर हात गणू गौऱ्याला. तो कोठे दिसेना जनाच्या नाना कल्पना. दगडाप्रमाणे गणू जाणा उडाला असेल बाहेर. लोक आत डोकावून पाहायला लागले. सगळीकडे धूर भरलेला. लोकांना गणू गौऱ्या दिसेना. त्यांना वाटलं कदाचित आतले दगड सुरुंगाच्या स्फोटाने बाहेर येऊन पडले. एवढे मोठे कातळ ते जर छिन्न भिन्न झाले तर हा गणुगौऱ्या त्याच्याबरोबर उडाला असेल, छिन्न भिन्न झाला असेल. दगडाप्रमाणे गणू जाणा उडाला असेल बाहेर. त्याच्या समंत भागात कुठेतरी असेल प्रेत पडलेले. त्या शोधण्याप्रत माणूस कोणी पाठवा. मिस्त्रीचा शब्द ऐकला आतून गणू बोलला अहो मिस्त्री नाही मेला गणू आहे विहिरीत. असं त्यांचं बोलणं ऐकून आतनं गणू म्हणतो महाराज मिस्त्री बुवा मी जिवंत आहे बरं का, मी मेलो नाही. गजाननाच्या कृपेने मी वाचलो. या ठिकाणी बसलो आहे दडोनी. या पहा कपारीत. परी कपारीच्या तोंडाला मोठा एक धोंडा एक मोठा पडला. त्यामुळे बाहेर मला येता येत नाही की. अहो म्हणाले ह्या कपारीत मी बसलेलो आहे आणि पुढे मोठा धोंडा येऊन पडला आहे. मला हा बाजूला करता येत नाही. तुम्ही या तो धोंडा बाजूला करा म्हणजे मला बाहेर येता येईल. गणूचे शब्द ऐकले लोक अवघे आनंदले. लोक खाली उतरले. तो धोंडा काढाव्या. 10-5 जणांनी धोंडा सरकविला पारीने. गणूस बाहेर काढून घेऊन आले वरते. वरती येताच गावात गणू गेला पळत पळत समर्थांच्या मठात. दर्शन त्यांचे घ्याव्या. गणू दर्शना येता क्षणी बोलले त्या कैवल्यदाने गण्या कपारीत बैसून किती धोंडे उडवलेस. गणू धावत धावत आला. महाराज तुमच्यामुळे मी आज जिवंत दिसतोय. नाहीतर माझं काय झालं असतं. कुठं चिंदाड्या होऊन गेलो असतो त्याची पत्ता नाही म्हणाले. महाराज त्याला विचारत का रे त्या कपारीमध्ये बसून किती धोंडे उडवले तू. त्यात मोठा धोंडा तुला रक्षणास येऊन बैसला. कपारीच्या तोंडाला म्हणून तू वाचलास. पुन्हा नाहीसे साहस करी पुंगळ्यावरून सुटला बरे. मध्येच तिला जाऊन करी कशा हे प्रसंगी धरू नये. जा तुझे गंडांतर आज निमाले साचार. संत काय करते गंडांतर टाळते. अरे तुझ्यावरती गंडांतर आलं होतं पण ते आता गंडांतर नाहीसं झालं. जा पुन्हा असं करू नकोस. जा तुझे गंडांतर आज निमाले साचार. गणुप्रती पहा या इतर लोक आले शिगावीचे. गणू म्हणे सद्गुरुनाथा सुरंगचारी पेटतात तूच मला देऊन हाता कपारीत बसवले. महाराज का गरिबाची चेष्टा करते. अहो ज्या वेळेला सुरुंग उडाला त्यावेळेस तुम्ही माझ्या हाताला धरलं आणि कपारीत बसवलं बस इथे म्हणून. आणि तो धोंडा सुद्धा तुम्हीच त्याच्या पुढे अडवून ठेवला मला काही होऊ नये म्हणून. म्हणून मी वाचलो तुझे पाय पहाय आलो. ना तरी असतो मेलो विहिरी माझी गुरुराया. ऐसे गजानन कृपेचे महिमान आहे तोरसाचे. ते साकल्य वर्णण्याचे मसी नाही सामर्थ्य. श्रीदास गुरुची रहा श्री गजानन विजय नामे ग्रंथ. आल्हाद हो भाविका प्रत हेची इच्छी दास गणो. शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु. सद्गुरु गजानन महाराज की जय. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. श्री गणेशाय नमः. हे गणाधीशा गणपती मयुरेश्वरा विमल कीर्ती माझ्या हृदय करून वसती. ग्रंथ कळसासने तू ज्ञानबुद्धीचा दाता. तू भक्त मनोरथ पुरविता.
विघ्न नगाते संहारिता तूच एक गणराया. महाराज, आपण आणि मंगलमूर्ती यामध्ये फरक नाही. तुम्हीच आहात. गणपती ही तुम्हीच आणि गजानन महाराजही तुम्हीच. गणपतीचं काम काय आहे? तू ज्ञानबुद्धीचा दाता, तू भक्त मनोरथ पुरविता. आम्हाला ज्ञान देणाराही तूच आहे, भक्तांचं मनोरथ पूर्ण करणाराही तूच आहे, विघ्नांचा नाश करणाराही तूच आहेस. तू साक्षात चिंतामणी चिंतलेले देशी जाणी आपल्या भक्ता लागून ऐसे पुराणे म्हणतात. त्या गणपतीला जसा चिंतामणी या नावाने ओळखलं जातं तसा तूही आमचा चिंतामणीच आहे. आमच्या मनातल्या सर्व चिंता तू दूर करतोस. आम्ही जे काही इच्छा करू ती आमची इच्छा तू पुरवतोस. माझ्या मनीच्या अवघी चिंता लयास नाही गदंता, लंबोदरा पार्वती सुता भालचंद्रा सिंधुरा रे. अरे असो बच्चूलाल अग्रवाला होता एका कोल्याला, धन कनक संपन्न भला मनाचाही उदार दो. बच्चूलाल अग्रवाल म्हणून श्रीमंत होतो, अकोल्याला होता, धन कनक संपन्न होता. आणि पुढची ओळ ऐका, धन कनक संपन्न भला मनाचाही उदार जो. नुसतं धन कनक संपन्न असून उपयोग नाही. मनाची जर उदारता नसेल तर त्या श्रीमंतीला विचारतंय कोण? कंजूष स्वभाव असेल तर त्याला कोण विचारतं? एके दिवशी कबीराचा मुलगा कमाल खाली मान घालून दान करतो. जाणाऱ्या येणाऱ्याला दान धर्म करतो. म्हणून विचारलं त्याला, का रे बाबा, लोक एवढ्या लांड्या लबाड्या करतात, एवढ्या सोसायट्या बुडवतात, एवढ्या बँका बुडवतात, एवढे कारखाने बुडवतात, आणि तरी ताठ मानेने चालतात. अरे तू तर लोकांना दानधर्म करतोयस ना, सत्कर्म करतोयस ना, मग खाली मान घालून का करतो? कमाल म्हणाला, समजा मी दानधर्म असा वरती पाहून केला. ज्याला मी दान दिलंय तो मनुष्य रस्त्याने जाताना मला भेटला आणि माझ्याकडे त्यांनी पाहिलंय नाही तर मला असं वाटेल, बघा या माणसाला मी एवढे उपकार केले पण हा साधा माझ्याकडे पाहत सुद्धा नाही, असा माझ्या मनात विचार येईल का नाही? म्हणून तो विचार करत नाही. भगवंताच्या मनात ज्याला द्यावं असं वाटतं तिथपर्यंत ते पोचते म्हणाले. म्हणून मी खाली मान घालून दान करतो. आणि दुसरी गोष्ट अशी आहे म्हणाले, समजा भगवंताने मला ऐश्वर्य दिलंय आणि दान करण्याची वृत्तीच दिली नसती तर मी कुठलं दिलं असतं? बरं, मला दान करण्याची वृत्ती पण आहे आणि कोणी मागणाराच आला नसता तर मी कोणाला दान केलं असतं? बरं, त्यांनी एकदा दिलंय आणि पुढं देणं बंद केले असं आहे का? भगवंताने मला एकदा ऐश्वर्य दिलं आणि आता माझं उत्पन्नाचा स्रोत संपलाय असं आहे का? नाही. ज्याप्रमाणे विहिरीला जिवंत झरे असणारी विहीर म्हणतात. जिवंत झरे याचा अर्थ काय? त्याला कायमचं पाणी, 12 महिने पाणी, त्याला जिवंत झरे म्हटलं. आतनं पाणी येतच राहते, त्याला जिवंत झरे म्हटले, जिवंत झऱ्याची विहीर. तसं म्हणाले, मला तो एकदा दिलाय गप्प बसला असं होत नाही, तो सारखा देत राहतो. मी कुणाला दिलं की तो पुन्हा मला देतच राहतो. म्हणजे माझा भांडार भरलेलं तसंच आहे, सगळ्याला देऊन सुद्धा पुन्हा माझं भांडार भरलेलंच आहे. देनहार कोई और है, देवत है दिन रैन, लोक भरम हम पे करे तासो नीचे नैन. आणि लोकाला असं वाटू नये की मी देतोय म्हणून म्हणाले मी खाली मान घालतो की मी कोण देणार? त्यांनी जर मला दिलं नसतं तर मी यांना कुठलं दिलं असतं? तो देतोय, मग माझा मोठेपणा कुठला आला? त्याचं जाईन तो देतोय, मी त्याचंच देतोय. माझ्या पदरचं काही देतो का? त्यांनी मला दिलंच नसतं, मी कुठलं दिलं असतं? तू साक्षात चिंतामणी चिंतिलेले देशी जाणे आपुल्या भक्ता लागुनी ऐसे पुराणे म्हणतात. माझ्या मनीची अवघी चिंता लयास नाही एकदंता, लंबोदरा पार्वतीसुरा बालचंद्रा सिंधुरा रे. असो बच्चूलाल अग्रवाला होता एक अकोल्याला, धन कनक संपन्न भला मनाचाही उदार. तो धन कनक संपन्न होता
आणि दुसरी गोष्ट म्हणजे भगवंताने त्याला उदारपणा दिला होता मनाचा. त्याच्या कानावर कारंज्याची गोष्ट गेली, लक्ष्मण घोड्याची, की महाराजांना तो देतो म्हणाला, पण हे सगळं वरवरचं होतं. आणि महाराज म्हणायला आले, काय म्हणाले त्यावेळेला, अरे मी तुला द्यायला आलो होतो, पण तुझी घ्यायची पात्रता नाहीये. त्याला म्हणजे घेण्याला सुद्धा पात्र माणसं लागतात बरं का. दुनिया के हर द्वार पर दाता खडा है. या दुनियेमध्ये प्रत्येक दरवाजात तो दाता उभा आहे, आपणी झोली फैलाए. तो दाता द्यायला तयारच असतो. दुनिया के हर द्वार पर दाता खड़ा है, अपनी झोली फैला है, लेकिन कमी है उन हाथों की जिन्हें वो ले सके. पण ज्याला दिल्यानंतर समाधान वाटेल अशी पात्र माणसं फार कमी आहे. की ज्याला मी दान देईल तो त्या दानाचं सत्कर्मात रूपांतर करेल, तो जगाच्या कल्याणासाठी ते धन वापरेल, असा त्या दात्याला ज्या वेळेला खात्री पडते ना, त्यावेळेला दाता तो देतो. म्हणून काय म्हटलंय, देनहा तो दुनिया के हर द्वार पर दाता खड़ा है, अपनी झोली फैलाए, लेकिन कमी है उन हाथों की जिन्हें वो ले सके. बच्चूलाला आनंदाला त्याने हकीकत कारंजाची म्हणजे लक्ष्मणवंत गुड्याची कर्णोकर्णी ऐकली साची, तेने सा शंक झाला. हे खरे ते खरे खोटे पाहण्यास विचार केला, विचार करी चित्तास तो एक समयास महाराजाले अकोल्याला येऊन बच्चूलाला घरी बैसते झाले. ओट्यावर की गजानन साक्षात्कारी भक्त आपला जमन. बच्चूलाला आनंद झाला, तो समर्थासे ऐसे बदला, आज गुरुराया वाटते मला आपली पूजा करावी. ऐसे ऐकता भाषण समर्थे तुकावली मानत, जे साक्षात असे चिन्ह श्रोते संमती दिल्याचे. महाराजांनी पूजा करावी असं मला वाटतंय, असं बच्चूलाल म्हणाला. महाराजांनी मान हलवली, ठीक आहे. बच्चूलालाने तयारी तात्काळ केली. ओट्यावरी षोडशोपचारे अत्यादरी पूजन त्याने आरंभले. प्रथमता घातले मंगल स्नान, नानाविधी उठणे लावून मग करविले परिधान. वस्त्र पितांबर धरिता, शाल जोडी अंगावरी बहुमोल घातली काश्मीरी, बहुमोल घातली काश्मीरी. एकदरीचा रुमाल श्री अभ्रेसमी आणून बांधला. गोफ घातला गळ्यात सलकडी, ती हातात घराच्या दाही पोटात मुद्रिका घातल्या नानापरी. बहुमोल हिऱ्याची वामकरी घातली पौची, रत्नजडी कंठ्याची कंठी शोभा विशेष. जिलेबी राघवदास पेढे नैवेद्यास ठेवले पुढे. त्रयोदश गुणी ठेवले विडे एका लहान तपकात. अष्टगंध अर्गजा अत्तर सुवासिक लावले फार, त्याने अवघ्या अंगवर गुलाब पाणी शिंपडले. एका सुवर्णाच्या ताटी दक्षिणा ठेवली, शेवटी ती होती फार मोठी रुपये होऊन मोहरांची. बेरीज करता 10,000 येईल ती, 6,480 दक्षिणा होती. थोर किती वर्णन करू. सगळी यथासांग पूजा केली आणि 10,000 रुपये किमतीचे होऊन मोहरा महाराजांपुढे ठेवले. श्रीफळ पुढे ठेवून विनय केले भाषण. महाराज माझे इच्छे म्हणा राम मंदिर बांधावया, या माझ्या ओटावरी अडचण होत असे भारी. मंडप तो घातला जरी उत्सवासी गुरुराया, त्या माझ्या मनोरथा पूर्ण करीत ज्ञानवंता. इसे ऐकून ठेवला माथा अनन्य भावे पायावरी. त्यावरी साधू गजानन देते झाले आशीर्वचन. श्री जानकी जीवन तुझा करील पूर्ण हेतू. अशा रीतीने यथासांग पूजा केली. महाराज मी रोज आमच्या घराच्या समोर जो मोठा कट्टा आहे त्याच्यावरती बसून त्या ओट्यावरती रामजन्मोत्सव करतो, पण माझी अशी इच्छा आहे की रामाचं भव्य मंदिर बांधावं अशी माझी इच्छा आहे. महाराज काय म्हणाले पहा, त्यावरी साधू गजानन देते झाले आशीर्वचन. जानकी जीवन तुझा, श्री जानकी जीवन तुझा करील पूर्ण हेतू. जानकी जीवन श्रीराम तुझा हेतू पूर्ण करतो. आता बघा दोन गोष्टी आहेत. ज्या वेळेला एखादी गोष्ट त्या माणसाला त्याच्या पूर्वकर्मामुळे सहजगत्या मिळणारी असेल तर संत त्याच्यामध्ये ढवळाढवळ करत नाही. जा म्हणले देव तुझं कल्याण करेल. आता ज्या वेळेला ते असं म्हणतात देव तुझं कल्याण करेल, त्यावेळेला त्यांनी जे पुण्य संचय केलेला आहे त्याच्यातलं काही खर्च होत नाही. पण ज्या वेळेला
त्यांच्या असं लक्षात येतं की परमेश्वर सुद्धा याचं कल्याण करू शकणार नाही. त्यावेळेला ते म्हणतात, जा बेटा. त्यावेळेला ते काय म्हणतात, जा बेटा भगवान तेरा भला करेगा असं म्हणत नाहीत. काय म्हणतात, जा तुझं कल्याण होईल. आता जा तुझं कल्याण होईल म्हणल्यानंतर त्यांनी स्वतःचं पुण्य तिथं वापरलं. उधळत नाही पुण्य आपल्याजवळ आहे, त्याचा योग्य ठिकाणी वापर करतात. राहिलेला कथाभाग आपण आता उद्या ऐकूय. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावा करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणायते समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरु गजानन महाराज की जय. आरती पंढरीश प्रभूची कमलजापती विठ्ठलाची, ठेविले चरण विटेवरती सावळी घनश्याम मूर्ती. गळ्यामध्ये पुष्पहार रुळती, फुले त्यावरी वैजयंती. लाजला पंचबाण जासी, लाजला पंचबाण जासी, असे ते वदन कमल समनयन हरपले. भान पाहताची उभी ही मायनाथांची. आरती पंढरीश प्रभूची कमलजापती विठ्ठलाची. कटीला पीतांबर कशिला, कस्तुरी तिलक भव्य भाला. मितीना विरगुलाला, दर्शना संत संग आला. जल्लरी टाळ वाजताना, जल्लरी टाळ वाजताना, नाचती भक्त प्रेम अत्यंत गुंतले. चित्त हरी पायी गुंतले, चित्त हरी पायी, गणूला पाव विठाबाई. आरती पंढरीश प्रभूची कमलजापती विठ्ठलाची. सद्गुरु गजानन महाराज की जय. आता रोज साधारण 40 मिनिटाचं एक आपण प्रवचन आपण सादर करतो आहे. 2 आपण आत्तापर्यंत एपिसोड पाठवत होतो, त्याच्याऐवजी आता एकच आपण पाठवतो आहे. म्हणजे त्याच्यामध्येच आपला 40 मिनिटाचा रोज एक कथाभाग असेल. सद्गुरु गजानन महाराज की जय.